8 मार्च महिला दिन कशासाठी? एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि थोडा लाइटर टोनमध्ये किंवा विनोदाने सगळे विचारतात, मग पुरुषांचा दिवस नाही का असं विचारतात. काही जण म्हणतात, आता काही सिरियल्समध्ये वगैरे असं दाखवत आहेत की त्या दिवशी पुरुष स्वयंपाक करतो 8 मार्चला. तर असं फक्त असं दाखवलंय त्यांनी, म्हणजे तुम्हाला करायचं असं नाही आहे, असं त्यांनी एक दाखवलंय. त्याच्यामध्ये घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. एक त्यांनी प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे की तर ते माहिती आहे घरी कोण काय करतं हा चर्चेचा प्रश्न होऊ शकत नाही. प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाचं काय आहे ते घरामध्ये. त्याच्यामुळे मुद्दा माणुसकीचा आहे. आणि मुद्दा माणुसकीचा असा आहे की घरकाम आहे, लहान मुलांना सांभाळणं आहे, हल्ली घरांचं व्यवस्थापन, बँकांचं व्यवस्थापन, गाड्या कुठल्या बिघडल्या आहेत काय नाही आहेत, किंवा शेतीचं व्यवस्थापन, या सगळ्यामध्ये स्त्रियाचे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष फार मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमीवर जगामध्ये जवळजवळ 117 सालापूर्वी महिलांच्या श्रमाला, अधिकाराला आर्थिक न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेवरती 1908 साली जागतिक महिला दिन साजरा व्हायला सुरुवात झाली. आणि या जागतिक महिला दिनाच्या मध्ये समानता, शांतता, विकास आणि मैत्री आणि महिला कामगारांची अधिकारांची चळवळ अशा प्रकारची भूमिका त्यामध्ये होती. त्यानंतर बरेचसे टप्पे झाले आणि त्यामध्ये ते टप्पे होत असताना जागतिक महिला आयोग सुद्धा 1944 साली तयार झाला. आणि त्या जागतिक महिला आयोगाने असं ठरवलं की दरवर्षी महिलांच्या अधिकाराची आपण प्रत्येक जगातल्या देशांनी अंदाज घ्यायचा. आणि त्यावेळेला असं हळूहळू लक्षात आलं की प्रत्येक देशाचं बजेट फार कमी आहे आणि त्याचबरोबर कायदेही वेगवेगळे आहेत जगात प्रत्येक ठिकाणी, कारण तिथली संस्कृती वेगळी आहे, तिथले प्रश्न वेगळे आहेत आणि स्त्रिया या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मागासलेल्या आहेत. आणि मग याच्यावर उहापोह झाला आणि मग शेवटी 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला दशक जाहीर झालं. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला दशक कशासाठी होतं तर स्त्रिया समाजात, राजकारणात, शिक्षणात, आर्थिक क्षेत्रात, कौटुंबिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीचा सहभाग तर राहू दे, 5 ते 10% स्त्रिया बऱ्याच ठिकाणी होत्या. आणि या उलट असंघटित महिला जिथे आहेत, जिथे कामाला कमीत कमी वेतन मिळतं, जिथे अजिबात सुट्ट्या मिळत नाहीत, ज्या ठिकाणी कुठलेही न्याय मिळत नाही, तिथल्या मात्र असंघटित क्षेत्रामध्ये 2/3 कामगार या महिला आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती 1975 पासून 1985 हे महिला दशक साजरं झालं. 85 पासून आजपर्यंत 75 पासून आजपर्यंत 50 वर्ष लोटलेली आहेत. आणि अजून एक मोठा चर्चा नेहमी होत असते, माननीय मोदी साहेबांनी पण बऱ्याच वेळेला त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि तो म्हणजे 2015 मध्ये एक जागतिक करार झाला सोशल डेव्हलपमेंटच्या संदर्भात, शाश्वत विकास उद्दिष्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि मग त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे, पाणी पुरवठा आहे, रोजगार आहे, अशा सगळ्या मुद्द्यांच्या वरती काम झालं. पण काम झालं तरी सुद्धा अजून खूप काम बाकी आहे. आणि 2015च्या आणि त्याच्या अगोदरच्या नंतरच्या जागतिक महिला आयोगाच्या सत्रांना जाऊन तिथे कार्यक्रमात सहभागी होणं, भाषण करणं, इतर महिलांचे अनुभव ऐकणं, ही संधी मला स्त्री आधार केंद्रामुळे आणि जागतिक अनेक संस्थांमुळे जवळजवळ 18 वेळा मिळाली. त्यामुळे 18 वेळेला न्यूयॉर्कला मी गेले आणि त्या न्यूयॉर्कच्या परिषदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मला ऐकायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं, जागतिक करारांचा अर्थ कळला. आणि यावेळेला अजून एक वैशिष्ट्य असं आहे की 2030ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या बद्दल सरकारांनी जबाबदारी घेऊन 15 वर्ष होत आहेत. आणि त्यांनी एक हेतू ठरवलेला आहे की 2030 मध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये 50% महिला असतील. आणि असं स्वतः माननीय पंतप्रधानांनी सगळ्या देशांचे आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामध्ये आपलं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे 2029 हे पुढचं विधेयक आहे ती त्याचीच नांदी आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये 2030 साली प्रत्येक देश स्वतः आपण काय साध्य केलं हे सांगणार आहे.